जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण पुन्हा एक गोष्ट ऐकूया. बघा, महाभारतामधील रणसंग्राम आपल्याला माहीत आहे. कौरव पांडवांचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये अतिशय भयंकर असं हे युद्ध होतं. आणि त्या युद्धामध्ये पक्षी एकमेकांना खूप जखमा आणि वेदना त्या युद्धामध्ये सगळ्यांना मिळत होत्या. आता युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूने कर्ण युद्ध करत होता आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत अर्जुन या पांडवाच्या बाजूने युद्ध करत होता. परंतु अर्जुन जेव्हा युद्ध करायला कर्णाच्या समोर यायचा, तेव्हा काही कारणाने भगवान अर्जुनाला दुसरीकडे वळून द्यायचे. कारण कर्णाजवळ अशी एक शक्ती होती की जी शक्ती अर्जुनाला जर लागली तर अर्जुनाचे प्राण राहणार नव्हते. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला बरोबर कर्णाच्या समोर कधी येऊच देत नसत. आणि मग भीम, युधिष्ठिर हे कर्णाच्या समोर यायचे आणि कर्ण त्यांना अतिशय बाणाने व्यथित करून टाकायचा. जेव्हा युधिष्ठिर असाच एका रणसंग्रामामध्ये जेव्हा कर्णाकडून युधिष्ठिर अतिशय घायल होतो आणि अतिशय घायल झाल्यामुळे लगेच त्याला जखमी अवस्थेत शिबिराकडे नेल्या जाते. तेव्हा जेव्हा माहीत पडते ही गोष्ट अर्जुनाला की युधिष्ठिर शिबिराकडे गेले आहे म्हणून, मग लगेच तो कृष्ण अर्जुनाला घेऊन युधिष्ठिराच्या शिबिरामध्ये येतात की आपल्या भ्रात्याला कितीक लागलं आणि खूप जखमी झाला आहे असं ऐकून अर्जुनाच्याने राहवत नाही आणि तो लगेच आपल्या भावाला भेटण्यासाठी येतो. आता जसं तो त्या शिबिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतो, तसं अतिशय घायल झालेला युधिष्ठिर लगेच अर्जुनाला म्हणतो की काय म्हणते, तू आता त्या कर्णाचा वध करून आलास की काय? त्याला माझ्याच इतकं जखमी करून आला की काय म्हणे तू? तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणे. म्हणे तू त्या कर्णाला अजूनही ठार मारलं नाहीस म्हणे. की अर्जुन काहीच निशब्द होऊन जातो आणि आपल्या भावाकडे बघतो. अरे म्हणे, काय तुझं म्हणे ते शौर्य? आणि कारण अतिशय जखमी झालेला युधिष्ठिर नकळत अर्जुनाला बोलून जातो की काय तुझं ते गांडीव धनुष्य काय कामाचं म्हणे, की ज्याने तू त्या अजूनही त्या कर्णाचा वध करू शकला नाहीस. आणि तो त्या गांडीव धनुष्याला अर्जुनाच्या काही भलंबुरं म्हणतो. आता ही गोष्ट ऐकल्याबरोबर अर्जुनाला संताप येतो. अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली असते, जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. आता हे सगळे प्रतिज्ञेवाले लगेच युधिष्ठिराचे लक्षात येते की अरे, आपण म्हणायला असं नको म्हणायला पाहिजे होतं, परंतु शब्दाचा बाण तर निघून गेलेला असतो. आता त्याला काही इलाज नसतो. त्यामुळे अतिशय रागाने अर्जुन युधिष्ठिराकडे बघतो आणि म्हणतो की दादा, तू माझ्या या धनुष्याचा अपमान कसा काय करू शकलास? या धनुष्याचा अपमान जो करेल म्हणे त्याला मी पृथ्वीतला राहू देणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे म्हणे. आता त्या ठिकाणी मधुसूदन स्मित हास्य करत उभे होते. त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आता अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली आहे आणि यांच्या कुळामध्ये तर भीष्मासारखे प्रतिज्ञावीर आहेत की जे आपली प्रतिज्ञा कोणत्याही परिस्थितीत मोडायला तयार नाही. आता काय करावं? आता तर अर्जुनाचं जीवन आपल्याला वाचवायचं आहे आणि आता काय करावं? मग आता त्यांच्याही दोघांच्याही पुढे पेच निर्माण झाला. धर्मराजही सत्यवादी आणि अर्जुनही आपल्या प्रतिज्ञेवर ठाम. तेव्हा आता दोघांची प्राण वाचवणं अत्यंत आवश्यक होते. ज्या बंधूच्या शब्दापलीकडेही कधी अर्जुन गेला नाही, त्या बंधूचा शिरच्छेद करणं त्यालाही खूप कठीण. पण मग आता काय करावं? मग लगेच त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता तर खूप मोठा पेच निर्माण झाला. अरे म्हणे, तुम्ही इतके नेहमी प्रतिज्ञा का करता तेच समजत नाही म्हणे मला. म्हणे आता कसं करशील म्हणे आता भगवंता तूच यातून काहीतरी मार्ग काढ, मला ते यातून काही मार्ग दिसत नाही म्हणे. आता युद्ध जागच्या जागीच राहिलं म्हणे. आता हा नवीनच प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला म्हणे. तर भगवंत अर्जुनाला म्हणाले, ठीक आहे म्हणे, हे पहा म्हणे, जो आपल्यापेक्षा मोठा आहे, आदराने युक्त आहे, अशा व्यक्तीचा
जर आपण अपमान केलास तर ते त्याच्या मृत्यूसारखंच आहे. लहानांनी मोठ्यांचा अपमान करणं, त्याला अयोग्य बोलणं आणि त्याला त्याच्या मनाला टोचेल असं जर तुम्ही बोलले तर त्याच्या मृत्यूसारखंच आहे ते. आणि म्हणून तू असं कर म्हणे, तू युधिष्ठिराचा अपमान कर, जेणेकरून याला मारल्याचंही तुझी प्रतिज्ञाही पूर्ण होईल आणि त्याचं जीवनही वाचेल. अर्जुनाला हा मधला मार्ग ठीक पटला. म्हणे बुवा ठीक आहे. आणि म्हणून आपल्या ज्या भ्रात्याविषयी एक शब्दही न बोलणारा अर्जुन, द्रौपदीचं वस्त्रण होत असताना भावाच्या आज्ञेशिवाय एकही कृती न करणारा अर्जुन या ठिकाणी मात्र आपल्या बंधूचा अपमान करतो, युधिष्ठिराचा अपमान करतो. अपमान केल्यानंतर त्याची प्रतिज्ञा तर पूर्ण होऊन जाते की मी माझ्या भावाचा अपमान केला, हे त्याच्या मृत्यूसारखंच आहे. म्हणजे युधिष्ठिराचे जीवन वाचलं. पण आता अर्जुन हा अतिशय मृदू अंतकरणाचा, अतिशय कोमल अंतकरणाचा, म्हणूनच त्याचं नाव अर्जुन. मग म्हणे आता त्याचं मन एकदम व्यथित झालं की अरे हे मी काय केलं. माझ्या पितृतुल्य बंधूचा, ज्याचा पायाचा अंगठा नुसता वर आला की आम्ही सगळे बंधू एकदम चूप बसत असू, अशा बंधूला मी इतकं अपमानास्पद बोललो. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. भगवंता, जर मी माझ्या भावाचा एवढा अपमान केला, आता मला जगायचा काही अधिकार नाही. आता म्हणे मी माझं जीवन काही ठेवणार नाही म्हणे, कारण मी माझ्या मोठ्या भावाचा इतका अपमान केला. आता पुन्हा पेच, भगवंत तर यांचा पेच सोडवायलाच तयार होते. म्हणे हे पहा म्हणे अर्जुना, यातला एक मधला मार्ग आहे म्हणे. आता यातला कोणता मार्ग आहे भगवंता? म्हणे हे पहा म्हणे, तू असं कर म्हणे, तू स्वतःची खूप प्रशंसा कर म्हणे की मी असं केलं, हे केलं. आपली स्वतःची खूप प्रशंसा करणं हेही स्वतःचा आत्मघात करण्यासारखंच आहे. म्हणजे तुला अग्निकाष्ट भक्षण करण्याची गरज नाही. तू तुझी खूप स्तुती कर. तू आतापर्यंत जे कार्य केलं त्याची वाहवा कर, म्हणजे ते तुझ्या मृत्यू समानच आहे. त्याला आत्मश्लाघ हा शब्द आहे. आता अर्जुनाला वाटते की ठीक आहे, हा मधला मार्ग चांगला आहे. आणि म्हणून तो स्वतःची खूप स्तुती करतो की मी एवढं युद्ध जिंकले, मी एवढा पराक्रम गाजवला, माझ्या धनुष्याने मी इतकं छान कार्य केलं, द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेस मी मत्स्यवध केला, इतकं सगळ्या गोष्टी तो ज्या केल्या त्या सांगतो. आता कृष्ण म्हणे, आता हे तू स्वतःची प्रशंसा केली, हे तुझ्या मृत्यू समानच आहे. असं करून भगवंत युधिष्ठिराचे आणि अर्जुनाचे दोघांचेही प्राण वाचवतात आणि अर्जुनाची प्रतिज्ञाही शाबूत ठेवतात. बघा आपण काय निघते या गोष्टीचं तात्पर्य, की आपण खूप वेळा समोरच्याचा विनाकारण अपमान करतो. त्याला आवडणार नाही, त्याचं मन दुखेल असं आपण त्याला कधी कधी बोलून जातो. बघा आपण नकळत त्याला मृत्यू देत नाही का? सांगा बरं. आपण त्याचा अपमान जेव्हा होतो तेव्हा त्याच्या मनाला किती वेदना होतात, ज्या वेदना कधीही पुसून निघल्या जाऊ शकत नाही. एकदा शरीराला झालेली जखम मिटू शकते, परंतु शब्दांनी केलेली जखम कधीही मिटत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या मनाला लागेल असं आपण कधीही बोलू नये. दुसरी गोष्ट, आपण मी असं केलं, मी हे करतो असं सांगायची आपल्याला खूप सवय असते. काही गोष्टीमध्ये आपल्या लक्षातही येत नाही कधी कधी ते की आपण आपलंच वर्णन करत आहोत. परंतु स्वतःचं वर्णन करणं, मी हे कार्य केलं, मी असं केलं, हे सांगत राहणं, हे सुद्धा स्वतःच्या आत्महत्येसारखंच नाही काय? आणि म्हणून जेव्हाही आपण दुसऱ्याला बोलू तेव्हा हे शब्द मला योग्य आहेत का? मला जर कुणी असं बोललं तर ते मला योग्य वाटतील का? आणि स्वतःचं वर्णन करतानाही मी माझा आत्मघातच तर करत नाही ना, ह्या गोष्टी जर आपण स्मरणात ठेवल्या तर नक्कीच आपल्या हातून चांगलं करेल. राधे राधे.